ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांच्या श्रद्धेस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकरांच्या वतीने त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, कालच्या अध्यायात आपण बघितलं त्रिविक्रम भारतीनं महाराजांनी साक्षात विश्वरूप दर्शन दिलेलं आहे. हे विश्वरूप दर्शन जे आहे हे आपल्या प्रत्येकाला घेता येऊ शकतं, घेता येतं, घेतलेले अनेक जण आहेत, परंतु ते समजायला हवं की हे विश्वरूप दर्शन आहे. थेरॉटिकली जरी बघितलं तर अतिशय सहज सोप्या शब्दामध्ये ते सांगता येऊ शकतं, परंतु त्याची प्रत्यक्ष अनुभूती जी आहे ही फार महत्वाची आहे. कारण केवळ शब्द जर टाकले तर ते शब्द फक्त कोरड्या भावना निर्माण करतात, परंतु त्याच्यामध्ये अनुभूतीची जी भाग आहे किंवा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर जे त्यातले भाव निर्माण होतात ते जास्ती महत्वाचे आहेत. त्यामुळे कालच्या दिवशी झालेलं विश्वरूप दर्शन कदाचित आपणही ते अनुभवलं असू शकेल. आपणही त्या त्रिविक्रम भारतीमध्येच त्यामध्ये अंतर्भूत आहोत. आणि असाच तो जो भाग आहे, आता ते दोन जे विप्र आहेत, ते दोन विप्र जे आहेत त्या या अध्यायामध्ये 25व्या अध्यायामध्ये महाराजांना चॅलेंज करणार आहेत. आणि कशा प्रकारे माणूस नराचा नारायण सुद्धा होतो आणि नारायणाचा पुन्हा नर कसा होतो. परवाच्या दिवशी कोणीतरी विचारलं होतं की पितरांमध्ये जे आहेत मृत पितर आणि अमृत पितर यामध्ये काय फरक आहे. तसंच नर आणि नारायण यातला जो फरक आहे हाही आपल्याला आजच्या अध्यायात समजेल. ऐसा कृपाळू परमेश्वर आपण झाला अवतार येरा दिसतसे नर तेची अज्ञानी प्रत्यक्ष. ही ओवी फार तशी एक महत्वाची गोष्ट आहे. आपण जे काही आयुष्यामध्ये अनुभवतो, आता जे आपण चर्चा केली ती आर्तता सुद्धा, किंवा कुठलीही वस्तू, एखादा आवाज, एखादी गोष्ट, कुठली जे काही आपण अनुभवतो आयुष्यामध्ये, या प्रत्येक गोष्टी अनुभवण्याचे 3 प्रकार आहेत. ठीक आहे. ते 3 प्रकार असे आहेत की प्रत्यक्ष अनुभूती, दुसरं आहे परोक्ष अनुभूती आणि तिसरी आहे अपरोक्ष अनुभूती. ह्या 3 पद्धतीनं आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकते. आपल्याला आयुष्यामधली जी काही आपल्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या 3 गोष्टींचा अनुभव घेता येतो, एक्सपिरियन्स घेता येतो. आणि इथे महाराजांचं जे वर्णन आहे किंवा महाराजांचं स्वरूप वर्णन केलं आहे ते आहे, "येरा दिसतसे नर, तेची अज्ञानी प्रत्यक्ष." की जे लोक महाराजांना एक मानव समजत आहेत, एक मनुष्याचं रूप समजत आहेत, एक साधा संन्यासी समजत आहेत, ते अज्ञानी प्रत्यक्षदर्शी, ते अज्ञानी आहेत. समोरासमोर त्यांनी जर बघितलं की तुम्ही त्यांना फक्त एक मनुष्य देह मानता आहात, तर तुम्ही प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी अजाण आहात, मूर्ख आहात, अज्ञानी आहात. तुम्हाला अजूनही त्यातलं माहिती नाही, असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. गोष्ट काल आपण बघितली की ते 2 विप्र जे आहेत ते कशाप्रकारे त्या राजाकडे येतात आणि तिथं चर्चा आणि त्रिविक्रम भारतीशी संवाद करायला येतात. नंतर त्रिविक्रम भारती महाराजांकडे येतो. 2 सामान्य व्यक्ती जन्माला जेव्हा येतात त्यावेळेला ते सामान्यच आहेत. त्यांच्यामध्ये असं काही असामान्यत्व नाहीये. परंतु त्यांची असलेली ज्ञानाची ओढ, मला शिकायचंय, अशा त्या ओढीमधून, त्या जिज्ञासेमधून, त्या लालसेमधून 3 वेदांचं ज्ञान किंवा चतुर्वेदी त्यांनी म्हटलंय की 4 वेदांचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. आता हे वेदांचं ज्ञान म्हणजे काय? तर जे काही दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात, संहिता पाठ करावी लागते. म्हणजे त्यातले प्रत्येक श्लोक जे आहेत,
लाखाहून अधिक श्लोक किंवा ओव्या ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये आहेत. एका ऋग्वेदामध्ये. त्यानंतर अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद, मग अनेक पुढच्या अध्यायांमध्ये त्याचा खुलासा महाराजांनी केलेला आहे. तर ह्या सगळ्या ग्रंथांचं पठण, पाठांतर, त्याच्यावरती चिंतन आणि त्याच्याशी म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी या सगळ्या समजून घेण्याचं काम जे आहे या 2 ब्राह्मणांनी केलंय. म्हणजे निश्चित ही खूप मोठी गोष्ट असली पाहिजे. कारण ज्या अर्थी महाराजांनी केवळ एक अध्याय जो आहे, हा वेदांचा विस्तार कथन करण्यासाठी घालवला आहे. त्या अर्थी वेदांचं ज्ञान मिळवणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. परंतु ह्या 2 ब्राह्मणांनी ती गोष्ट अचीव्ह केलेली आहे. ती प्राप्त केली आहे. जे आपण वेळोवेळी सांगत आलो, की माणूस कशामुळे बनतो? तर आपण मागच्याही अध्यायांमध्ये बघितलं, की ज्यावेळेला नरसिंह महाराजांनी त्या वाडीच्या मातेला, शिरोळच्या स्त्रीला ते ज्ञान दिलं, त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलं होतं, की हा जो देह निर्माण होतो, हा आत्मा जो आहे, हा कशामध्ये अडकतो? तो सत्व, रज, तम या 3 गुणांच्या मध्ये तो आत्मा अडकतो आणि त्याच्यातून कर्म घडतात. आता हे जे 2 व्यक्ती आहेत, ज्यांना ही लालसा निर्माण झाली, जिज्ञासा निर्माण झाली, की मला वेदांचं अध्ययन करायचं म्हणजे थोडक्यात शिक्षण घ्यायचं आहे. हा जो गुण आहे याला म्हणायचं सत्वगुण, की चांगलं काहीतरी मिळवण्याची त्यांची ओढ आहे. आणि त्या ओढीतून त्या सत्वगुण ज्यावेळेला रजोगुण आणि तमोगुण याच्यापेक्षा जास्ती वरचढ ठरतो, त्यावेळेला अशा वेद अभ्यास करण्याची किंवा जे काही धर्मशास्त्रातल्या गोष्टी आहेत, त्या शिकण्याची इथे इच्छा होते. आता हा फक्त सत्वगुण आहे का? तर अजिबात नाही. फक्त सत्वगुण कधीच असू शकत नाही. या सत्वगुणाला रजोगुणाची जोड मिळालेली आहे. आणि म्हणून पण सत्वगुण रजोगुणापेक्षा जास्त आहे. कारण रजोगुणामध्ये इच्छा निर्माण होतात. सत्वगुणामध्ये काही इच्छा नाहीये. पण रजोगुणामध्ये जी इच्छा निर्माण झाली आहे, पण त्याला साथ सत्वगुणांची असल्यामुळे त्यांना वेदाभ्यास करण्याची ओढ लागली. हेच जर रजोगुण आहे आणि तमोगुण जास्ती असेल, तर त्यांनाच तंत्रविद्या जी आहे, मांत्रिक विद्या जी आहे, दुष्टविद्या ज्या आहेत, अशा काळ्या जादू शिकण्याची ओढ लागली असती, जर त्यांच्यामध्ये तमोगुण जास्ती असता तर. कारण इच्छा निर्माण होणं म्हणजे रजोगुण आहे. पण इच्छा कशाची निर्माण होतीये, याच्यावरती सत्व आहे का तमगुण आहे का रजोगुण आहे, या गोष्टी ठरतात. आता जर फक्त रजोगुणाची जास्ती वाढ आहे, सत्व नाही आणि तमोगुण नाहीये, तर त्या व्यक्तीला कशाची आवड निर्माण होईल? तो व्यक्ती म्हणजे ते दोघं जे व्यक्ती आहेत, त्यांना असे मंत्र, असे स्तोत्र, की ज्याच्यातून त्यांना अ, उदरनिर्वाह चालवण्यासाठी, पौरोहित्य करण्यासाठीचे जे मंत्र आहेत, ती शिकण्याची जास्ती ओढ लागेल, की यज्ञ कुठले करायचे, मग त्यातनं कसं कारण त्यातनं पैसे मिळणार आहेत. म्हणजे एकच गोष्ट, पण जर जशी गुणांची कमी जास्त प्रमाण त्याच्यामध्ये असेल, त्यानुसार त्याला होणारी बुद्धी जी आहे, ती बुद्धी या गुणांधित आहे. आणि ह्याच्यावरती अवलंबून म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो, की मला सेवा करायला खूप आवडते, मला देवाचं करायला खूप आवडतं, पण माझ्या घरातल्या व्यक्तींना ती नाही आवडत किंवा माझ्या मुलाला नाही आवडत, माझ्या मुलाबाळांना नाही आवडत. असं ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला आपण ह्या रूट कॉजवर जायला पाहिजे, की ह्यांच्याकडे पण तेच 3 गुण आहेत जे आपल्याकडे आहेत. दोघांमध्ये काही वेगळं पण नाहीये. परंतु तुमच्यामध्ये रजोगुण जरी असला तरी तो सत्वगुणाधीत आहे. म्हणजे सत्वगुणाच्या कंट्रोलमध्ये रजोगुण असल्यामुळे तुम्हाला देवाधर्माच्या विषयी आवड आहे. परंतु तुमच्या घरातले जे इतर व्यक्ती आहेत, ह्या इतर व्यक्तींना कदाचित रजोगुण तर आहेच आहे त्यांच्या. हा रजोगुण त्यांच्यामध्ये आहेच, परंतु रजोगुण जास्ती जर असेल, तर त्यांना ऐशोआराम करण्याची जास्ती ओढ लागणार. लाईफ त्यांचं जे आहे ते जास्ती रॉयल लाईफ जगण्याचा ते प्रयत्न असणार. मस्त मजा करा, भोगवादी जे विचार आहेत, एन्जॉय करायला पाहिजे लाईफ. अशा विचारांचे ते असणार. अशा व्यक्तीला जर तुम्ही देवाची गोडी लावण्यासाठी प्रयत्न केला, तर ती गोष्ट कधीच शक्य होणार नाही. तो म्हणतो, "काय करायचं इथे?" तो येऊन जरी देवाकडे आला, तरी तो काय बघणार, "इथून मला काय मिळतंय?" मी देवाकडे देवासाठी होण्यासाठी नाही आलेलो. मला इथून काय मिळतं हे बघण्यासाठी आलोय. तेच जर तो तमोगुणी जास्ती असेल तर अग्रेशन जे आहे ते अग्रेशनच्या इच्छा म्हणजे जास्ती मारामारीचे पिक्चर पहा, जास्ती मारामाऱ्या करा, गाडी रशमध्ये चालवा. अशा ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींची त्याला इच्छा जास्ती होणार. म्हणजेच एकच व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने रिएक्ट होऊ शकतो. मग हे जे 2 ब्राह्मण आहेत, ह्यांच्यामध्ये मूलतः, जन्मतः म्हणजे त्यांनी जी काही पूर्वकर्म केले असतील, या पूर्वकर्मानुसार त्यांच्यामध्ये सत्वगुणांची वाढ जास्ती होते. त्यामुळे त्यांना वेदाभ्यास करण्याची इच्छा निर्माण झाली. त्या इच्छेतून त्यांनी तो सक्सेसफुली केला सुद्धा. हे पण जास्ती महत्वाचं आहे. इच्छा आपल्या मनात मग खूप होतात. परंतु त्या इच्छा कंप्लीट होणं
हे पण जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे यांनी त्या रजोगुणाची जी काही त्यांनी कर्म केली असतील, त्या कर्मामुळे तो सत्वगुण जो आहे तो सतत वाढत राहिला. त्यामुळे कन्सिस्टंटली त्यांनी तो अ, वेदाभ्यास जो आहे तो पूर्ण केला. इथपर्यंत एक भाग संपला. आता हे वेदांचं अध्ययन केल्यानंतर त्यांना ज्ञान मिळालं. परंतु आता हे ज्ञान मिळाल्यानंतर मनामध्ये गर्व निर्माण झाला. कारण या सत्वगुणांची वाढ झाल्यानंतर हे सगळं ज्ञान घेतल्यानंतर सत्वगुण कमी झाला आणि तमोगुण वाढला. म्हणून तेच ज्ञान आता त्यांना जास्ती मोठं वाटायला लागलं. आणि म्हणून त्यांच्यामध्ये गर्व निर्माण झाला. कारण कदाचित जेव्हा ते ज्ञान घेत असतील, त्या इतर जे त्यांच्या आजूबाजूची मंडळी असतील, त्यांचे आजूबाजूचे मित्रमंडळी असतील, त्यांच्या सोबत शिकणारे असतील, ते कदाचित म्हणत असतील, "अरे किती हुशार आहे हा, एवढा अभ्यास करतोय, हे करतोय." असं ते कदाचित त्या दोघांना म्हटले असतील. आणि त्याच्यातून सत्वगुण हळू कमी होऊन तमोगुणाची वाढ होत राहिली आणि मग त्याच्यातून गर्व निर्माण झाला, की मी सगळ्यांपेक्षा ग्रेट आहे. कारण हे सगळ्यांनाच जमत नाही. तोच व्यक्ती आहे, जो लहानपणापासून सत्वगुण ज्याच्यामध्ये जास्ती आहे. आता तमोगुणाची हळू वाढ होत चाललेली आहे. आता ह्या तमोगुणाला खतपाणी कसं मिळतं बघा. आता हे जे 2 विप्र आहेत, यांच्या कानावर बरोबर तुम्ही जसं तुमच्या आतमध्ये पण कालही बोललो, सूक्ष्म शरीरामध्ये ज्या गोष्टी घडतात, त्याचं स्थूल रूपामध्ये बाह्य परिस्थिती निर्माण होते. परिस्थितीनुसार विचार घडत नाहीत, विचारानुसार परिस्थिती घडते. आता ह्या दोघांच्या मनात आहे, आपलं हे ज्ञान जोपर्यंत मी कोणाला सांगणार नाही, तिथं प्रकट करणार नाही, तोपर्यंत मग लोकं वाह कशी करतील? कौतुक कसं करतील? तो कुठेतरी हे मांडलं पाहिजे. आणि हे आतले जे विचार आहेत, ह्या विचारांना अनुसरून परिस्थिती झाली आणि त्यांच्या कानापर्यंत अशी बातमी पोहोचली, की विदुरा नगरीमध्ये एक राजा आहे आणि त्या राजाच्या ठिकाणी अशा वेदांवरती चर्चा घडवल्या जातात आणि ह्या चर्चा घडवल्यानंतर जो जिंकेल त्याला अपार द्रव्य दिलं जातं. आणि तो राजा मुळात तमोगुणी आहे. कारण आपण काल बघितलं तो हिंस्र आहे. लोकांना मारणारा आहे आणि हेटाळणी करणारा आहे, धर्माचा द्वेष करणारा आहे. अशा प्रकारचा तो तमोगुणी राजा आहे. म्हणजे काय झालं? तमोगुणाला तमोगुण मॅच झाला, की ह्यांच्या मनामध्ये जी इच्छा आहे, ती इच्छा फुलफिल होण्यासाठीची परिस्थिती निर्माण झाली आणि ती निर्माण झालेली परिस्थिती यांच्याला मॅच झाल्यामुळे त्या दोघांचं कनेक्शन झालं. आणि म्हणून त्या दोघांच्या कानावर ही बातमी पडली, की अशा-अशा विदुरा नगरीमध्ये एक राजा आहे. आता हा तमोगुण हळू वाढतोय. आता ह्याला खतपाणी मिळतंय. पहिलं खतपाणी मिळालं, की असा एक राजा आहे आणि अशा प्रकारचं वातावरण आहे याची त्यांना खबर मिळाली. आता ते तिथून त्या विदुरा नगरीच्या राज्यामध्ये आले. तिथली परिस्थिती काय आहे? तो सतत वेदांवरती चर्चा करवायचा आणि जो हरेल त्याची हेटाळणी करायचा, अपमान करायचा आणि धर्माचा द्वेष करायचा. आता हे 2 ब्राह्मण जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहे. आता ते जरी सत्वगुणांनी ज्ञान कमवलेलं असलं, तरी सुद्धा आता त्यांच्याकडे रजोगुण आणि तमोगुण जास्ती झालेला आहे. सत्वगुण कमी झालाय. जर सत्वगुण असता, तर काय होणार ते पण आपल्याला कळेल. आता हे तमोगुण आणि रजोगुण असल्यामुळे त्यांनी अशी राजासमोर इच्छा व्यक्त केली, की आम्ही 4ही वेदांचं ज्ञान प्राप्त केलेले ब्राह्मण आहोत. आमच्यासमोर तुझ्या सभेमधले जेवढे कोणी ब्राह्मण असतील त्यांना चर्चा करायला सांग. आम्ही हे चॅलेंज देतो, की आम्हाला हरवून दाखवा. अहंकार कसा निर्माण होतो आणि हे खतपणी कसं मिळतं? राजाने सगळ्या लोकांना विचारलं, यांच्याशी कोण स्पर्धा करायला, वादविवाद करायला तयार आहे? फक्त या दोघांचं ज्ञान बघून सगळे जे सभेतले लोक आहेत ते म्हणले, "आम्ही यांच्यासमोर काही करू शकत नाही." पुढचं खतपाणी मिळालं. राजाने त्यांना सांगितलं, सगळ्यांना आदेश दिले सैनिकांना, की हे जे आहेत हे राजमंत्री म्हणून मी आता ह्यांना घोषित करतो. आता तुम्ही एक काम करा, मी राजाच त्या ठिकाणी पालखीत बसणारे, अंबारीत बसणारे असं समजून या दोघांची गावभर मिरवणूक करा. पब्लिसिटी मिळते. ही पब्लिसिटी तमोगुणाला वाढ करून देते आणि त्या पब्लिसिटीमुळे कारण त्यांनी हे आधी अनुभवलेलं नाहीयेत या गोष्टी. ते वेदाभ्यास करणारे एक साधे ब्राह्मण होते. परंतु आता त्यांना रॉयल्टी मिळालेली आहे, की छान पद्धतीनं लोकांसमोर त्यांचे मिरवणूक काढली जाते. त्यांचे जयघोष चालू आहे. ह्याच्यातून अहंकार आता वाढायला लागलेला आहे. आणि या अहंकारापुढे आता ज्ञान जे आहे, सत्वगुण जो आहे तो कमी व्हायला लागला. समजून घ्यायचा प्रयत्न कर. आपलं लाईफ कसं चेंज होतं आणि आपलं लाईफ कसं चेंज करता येऊ शकतं. ही मिरवणूक झाल्यानंतर त्यांना इथपर्यंत थांबेल. तमोगुण हा असा आहे जो नाश करतो. आपण ते श्रीपाद श्री इम्पॉर्टंट आहे वल्लभ आजचा. अध्याय जो पाहिला त्याच्यामध्ये 10व्या अध्यायामध्ये ही गोष्ट पाहिली होती, की ते जे 3 चोर होते, ते 3 चोर म्हणजे कोण आहेत? चालू आहे एक नॉर्मली. सत्व, एक रज आणि एक तम. रजोगुण सॉरी सत्वगुण काय करतो? जे नवीन आले असतील त्यांच्यासाठी ती गोष्ट सांगतो, की 3 चोर असतात.
त्या एका जंगलामध्ये ते थांबलेले असतात आणि एक जाणारा वाटसरू जो आहे त्याच्याकडे पैसे असतात खूप. तर ते पैसे घेऊन त्याला ते अडवतात. त्यातला एक चोर म्हणतो, की आपण एक काम करूया, याला झाडाला बांधून टाकूया आणि याला त्याचं मुंडकं उडवून टाकूया. दुसरा चोर म्हणतो, "नाही, नाही मुंडकं नको उडवायला आपण. याला इथंच बांधून ठेवूया आपण. हा सुटणार नाही." ते सगळे तिघ जण मान्य करतात, की ह्याला बांधून ठेवू. तिघं ते सगळं त्याचं पैसा जो आहे तो सगळे घेऊन जातात. त्यातला एक चोर पुन्हा मागे येतो. तो त्याची दोरी जी आहे बांधलेली ती सोडतो आणि त्याला रस्ता दाखवतो, की "तू ज्या गावाला चालला होतास ते गाव सरळ ह्या रस्त्याने जा" आणि तो चोर तिथनं पळून जातो. हे 3 चोर म्हणजे सत्व, रज, तमोगुण आहेत. तमोगुणी जो आहे तो सतत विनाशाच्याकडे निघालेला असतो, की याला पकडायचं आणि मारून टाकायचं. रजोगुणी जो आहे तो फक्त त्याचा स्वार्थ बघतो आणि सोडून देतो. त्याला समोरच्या व्यक्तीशी, समोरच्या परिस्थितीशी काही घेणं-देणं नाही. पण सत्वगुणी जो आहे, तो त्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या उद्दिष्टाकडे नेण्यासाठी मार्ग दाखवतो. आणि हा सत्वगुणी जेव्हा सोडतो, त्यावेळेला परमेश्वराची प्राप्ती होते. त्याचं गाव म्हणजे परमेश्वर आहे. त्यामुळे सत्वगुण हा परमेश्वराकडे नेण्यासाठी मदत करतो. मग आता ही जी 2 आहेत, ही जेव्हा त्या मिरवणूक सगळे होतात, सत्वगुण कमी झाला, रजोगुण आणि तमोगुण म्हणजे तमोगुणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि इच्छा आता बळकट झाली आहे. आणि मिरवणूक काढल्यानंतर राजाला असं म्हणतात, की "राजा आता एवढ्या तुझ्या तर एरियात काही आम्हाला आम्हाला कॉम्पिटिशन करता येईल, स्पर्धा आमच्याशी करेल असं कोणी दिसलेलं नाही. तू एक काम कर, आम्हाला असं एक लेटर देऊन दे की तुझ्या नावाने आणि आता तुझे संपूर्ण जे राज्य आहे, त्या राज्यामध्ये आम्ही फिरतो. आणि सगळ्यांकडनं ज्यांच्याशी आम्ही स्पर्धा करून हे करू, त्यांच्याकडनं आम्ही जयपत्र घेऊ." अहंकार कसा वाढत जातो, खतपाणी मिळत जातं. राजा म्हणतो, "ओके." तुमच्या गुणांना सपोर्टिंग परिस्थिती निर्माण होत जाते. आपल्याला वाटतं अहंकार आपल्याला इतरांमुळे अहंकार आपल्या मनामध्ये वाढतो. अजिबात नाही. आपल्या अहंकाराला पोषक अशी परिस्थिती बाहेर निर्माण होते. त्या राजाने आदेश दिला, हे दोघं जे आहेत ते आता गावोगाव फिरतायत. जसं-जसं एक-एक पत्र त्यांच्याकडे यायला लागलं, की नाही, नाही आम्ही तुम्हाला काही हरवू शकत नाही. प्रत्येक त्या पत्रागणिक त्यांच्यातल्या अहंकाराला खतपाणी टाकलं गेलं. आणखीन वाढायला लागला. आणि हा अहंकार आता इतका वाढला, की समोरचं बरं-वाईट सुद्धा त्यांना दिसायला तयार नाही. आता एकच मनोवृत्ती झाली आहे, मी जे करतोय तेच सगळं बरोबर आहे आणि माझ्यापेक्षा चांगलं या जगात काही असूच शकत नाही. आता अहंकार एक्स्ट्रीम स्टेजला गेलेला आहे. आणि या एक्स्ट्रीम स्टेजला गेल्यानंतर त्यांना ही जाणीव होते किंवा ह्यांना माहिती मिळते, की त्रिविक्रम भारती नावाचा एक कुमसी गावामध्ये एक संन्यासी तपस्वी राहतो. तो सुद्धा त्रिवेदी ब्राह्मण आहे. तो सुद्धा ज्ञानी आहे आणि या गावांमध्ये त्याची खूप ख्याती आहे. तर त्यांचा जो अहंकार आहे इतका बळलेला असतो, की समोर कोण आहे याच्याशी त्यांना फरक पडत नाही. यायचं प्रत्येकाला कापायचं एवढंच त्यांच्या डोक्यात आहे. प्रत्येकाचा विनाश. दुसरं काही माहीत नाही. आणि त्याच अहंकारामध्ये ह्या त्रिविक्रम भारतीकडे येतात आणि त्याला सांगतात, की "बाबा रे, असं-असे वेदांवरती चर्चा कर, अन्यथा आम्हाला जयपत्र दे." आता बघा कंपॅरिझन करायचं होतं. आता त्रिविक्रम भारती आलाय ना एंट्री. त्रिविक्रम भारतीमध्ये सत्वगुण जास्ती आहे का तमोगुण जास्ती आहे? सत्वगुण जास्ती आहे. त्रिविक्रम भारती सुद्धा ज्ञानी आहे, भक्त आहे. पण त्रिविक्रम भारती तमोगुणी नाहीये, सत्वगुणी आहे आणि म्हणून तो त्यांना रिप्लाय काय करतो, माणसं ओळखायची कशी हे आपल्याला यातनं शिकायचं आहे. त्रिविक्रम भारती त्यांना रिप्लाय असा देतो, की जर माझ्या इकडं म्हणजे माझ्याकडे तुमच्या एवढं जर ज्ञान असतं, तर मी पण तुमच्यासारखंच फिरलो असतो की. मी पण राजाकडे गेलो असतो. मी पण त्याच्याकडनं भरपूर बिदागी घेतली असती. पण माझ्याकडे एवढं ज्ञान नाहीये. नम्रता आहे. खरंच त्रिविक्रम भारतीकडे ज्ञान नाहीये का? नाहीये. तर त्याच्याकडे नसतं तर महाराजांनी विश्वरूप दर्शन दिलंच नसतं. परंतु त्या ज्ञानामध्ये सत्वगुण अधिक असल्यामुळे त्या ज्ञानामध्ये विनम्रता आहे. त्याने अहंकार नाही केला, की माझ्याकडे पण भरपूर ज्ञान आहे. मला पण असं-असं परमेश्वराचं दर्शन झालंय. तुम्ही काय मला सांगताय? असं नाही म्हणलेलं. कारण सत्वगुण अधिक आहे. त्याचं प्रमाण पर्सेंटेज जे आहे ते जास्ती आहे. आणि म्हणून तो विनम्रतेने त्यांना नकार देतो, की मला काही तुमच्याशी वाद वगैरे घालायचा नाही. कारण माझा गोलच नाहीये. तुमच्याशी वाद घालणं हा माझं उद्दिष्टच नाहीये. मला माझी परमेश्वर प्राप्ती एवढंच माझं उद्दिष्ट आहे. अतिशय विनम्रतेने ही गोष्ट सांगतो. पण तरी सुद्धा हे जे दोघं आहेत, हे अहंकाराने इतके मदांध असा शब्द वापरलेला आहे, की इतके आंधळे झालेले असतात, की त्यांना समोरचा माणूस सुद्धा जज करता येत नाही.
आणि त्यांना असं वाटतंय, की आता प्रत्येक ठिकाणी हा देत नाही म्हणजे काय मला जयपत्र. तुला जयपत्र द्यावंच लागेल. अदरवाईज तो आमचा इन्सल्ट होईल, की बघा यांना एक साधा तपस्व्याने यांना हरवलं, यांना जयपत्र देऊ शकला नाही. तो इन्सल्ट त्यांना इगो हर्ट होईल त्या दोघांचा. आणि एवढ्या ठिकाणी म्हणून त्यांनी काय केलं बघा, इगो कसा दाखवला? ती सगळी जी जयपत्र आहेत ती त्यांच्यासमोर दाखवली. बघ एवढी पत्र मिळालीत आम्हाला. तू काय म्हणतोस आम्हाला? किती मोठा हा इगो जो आहे तो असाच सुरुवातीला छोटासाच असतो. त्याला परिस्थिती ती अशी पोषक मिळत जाते, की हळू-हळू हा अहंकार इतका वाढत जातो, की आता आपल्याला त्या अहंकारापुढे जगातलं काहीच दिसत नाही. अशा अहंकारामध्ये सेवा घडतेय का? हो, सेवा घडतेय ना. ज्ञान आहे का त्यांच्याकडे? ज्ञान अजूनही आहे. ज्ञान कुठे गेलेलं नाही त्यांचं. ज्ञान तिथंच आहे. तो त्रिविक्रम भारतींशी संवाद होत असताना त्रिविक्रम भारती म्हणतात, "मला ह्याच्यामध्ये अजिबात रस नाही. मला परमेश्वर प्राप्ती हेच माझं उद्दिष्ट आहे. त्यामुळे आम्ही संन्यासी आहोत. आम्हाला ह्या चर्चांमधनं काही निष्पन्न होणार नाही. त्यामुळे आम्हाला ह्याच्यात इंटरेस्ट नाही." परंतु ते इतके हटून बसतात आणि त्या त्रिविक्रम भारतीशी वाद घालतात, की "एक तर तू आम्हाला पत्र दे, नाहीतर आमच्याशी चर्चा करायला." शेवटी त्रिविक्रम भारतीला कळतं, हे असे काही ऐकणार नाहीत. आणि म्हणून ते असं म्हणतात, की "ठीक आहे, मी तुम्हाला पत्र देतो, पण माझे गुरु शेजारच्या गावामध्ये राहतात. त्या ठिकाणी आपण जाऊया. मी त्यांच्यासमोर तुम्हाला पत्र देतो." त्यांना अतिशय आनंद होतो. म्हणजे हा देणार आता कन्फर्म. अतिशय आनंदामध्ये, अहंकारामध्ये हे दोघंही त्या त्रिविक्रम भारतीसोबत महाराजांकडे येतात. महाराजांकडे गेल्यानंतर त्रिविक्रम भारती अतिशय नम्रतेने दर्शन घेतात. कारण त्यांना माहिती आहे महाराज कोण आहेत. त्रिगुणात्मक मूर्ती. तिन्ही गुलांच्या पलीकडचं असलेले श्री दत्त महाराज आहेत. आणि ते महाराजांना नम्रतेने नमस्कार करतात. महाराज म्हणतात, "काय रे इकडे कसं काय आलास?" आता महाराजांना हे माहीत नाहीये का? आणि शेवटी व्यावहारिक लौकिक अर्थाने सगळं वागावं लागतं. महाराजांनी विचारलं, "काय इकडं कसं येणं केलं?" त्रिविक्रम भारतीने सांगितलं, की 2 ब्राह्मण आहेत. हे अशी-अशी चर्चा करत आलेत आणि ते माझ्याकडं जयपत्र घेण्यासाठी आलेत. ते ब्राह्मण आता त्या अहंकारामध्ये समोर कोण बसलं आहे, त्याची डिग्निटी काय आहे, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्यांना असं म्हणले, "आम्ही ह्याच्याकडे गेलो होतो, पण ह्याला राग आला जयपत्र द्या म्हणून. म्हणून तो तुमच्याकडे घेऊन आला. तर आता तुम्ही दोघांनी मिळून आम्हाला जयपत्र द्या." अहंकार इतका बळावतो, की परमेश्वर सुद्धा आता दिसत नाही. खूपदा असं होतं की अनेक ठिकाणी होतं. महाराजांची सेवा करता अहंकार इतका मोठा होत जातो, की मी सांगेल तीच महाराजांची आज्ञा, अशा पद्धतीनं तो व्यक्ती वागायला लागतो. मी म्हणेल तसंच तेच सगळं महाराजांना मान्य आहे. आपण सुंदराबाईंची कथा वाचतो. बऱ्याच वेळेला असं सुंदराबाईंची कथा वाचल्यानंतर अनेकांचा गैरसमज असा आहे, की सुंदराबाई खूप वाईट होत्या. यांच्यासारख्या वाईट जगात कोण नाही. परंतु महाराज आणि आपल्यामध्ये हाच तर फरक आहे. महाराजांनी जसा त्या सुंदराबाई आली कशासाठी होती? तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी. जे काही तिचं दुखणं आहे, ते दुखणं बरं करण्यासाठी. म्हणजे रजोगुण आहे. तिला काहीतरी इच्छा आहे, समस्या आहे. महाराजांनी ती बरी केली. पण ती बरी केल्यानंतर महाराजांच्या सानिध्यात राहिल्यानंतर तमोगुण आता वाढायला लागला. कारण तिचं अस्तित्व जे आहे ते त्या ठिकाणी वाढायला लागलं. 4 लोकं विचारायला लागली. थोडं प्रेस्टीज मिळायला लागलं. सगळ्या लोकांमध्ये मोठेपणा मिळायला लागला. त्यातनं तमोगुण वाढत गेला. जो बाळाप्पांच्या ठिकाणी नाही राहिला. बाळाप्पा कायम नम्र राहिले, विनम्र राहिले. जरी सगळं ह्या प्रसिद्धीच्या झोतात असले तरी ते सात्विक गुणांनी वेढलेले होते. परंतु जसाही हा तमोगुण वाढला, त्यावेळेला त्या तमोगुणांमधली हवा जी आहे, ती हवा काढण्याचं काम महाराजांनी केलं. हवा काढल्यानंतर सुंदराबाई जागेवरती आल्या, की "नाही महाराज माझं चुकलं." आणि यथावकाश पुढच्या वर्षभरामध्येच महाराजांनी सुंदराबाईंना परत घेऊन आलेत आणि परत महाराजांच्या सेवेत ठेवलेत. अगदी महाराज शेवटचा क्षण ज्यावेळेला त्यांनी समाधी घेतली, त्या क्षणापर्यंत महाराजांच्या मुखामध्ये पाणी घालणाऱ्या सुंदराबाई त्या ठिकाणी होत्या. सो हे गुणांवरती महाराजांचं प्रेम तुमच्यावरती अवलंबून आहे. कारण महाराज आलेच भक्तांचा उद्धार करण्यास. सगळेच त्यांचे भक्त आहेत. कोणी त्यांना रागाने बोलतं आपण काल बघितलं. त्रिविक्रम भारती त्यांची निंदा नालस्ती करायचं म्हणून महाराजांचं नाव घेते. तरी सुद्धा महाराजांनी त्याच्यावर कृपाच केली. त्यामुळे महाराजांसाठी सगळेच समान आहेत. त्यामुळे हा अहंकार इतका वाढत जातो, की साक्षात परमेश्वर सुद्धा आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून ती पहिली ओळ होती, "ऐसा कृपाळू परमेश्वर, आपण झाला अवतार, येरा दिसतसे नर, तेची अज्ञानी प्रत्यक्ष." हे कोण अज्ञानी आहेत? ज्यांना हा अहंकार इतका बळावलेला आहे, की समोर कोण आहे ह्याची जाणीवच होत नाही. त्यांना वाटतं हा पण माणूसच आहे. हाही आपल्यासारखाच आहे. याला काय माहिती आहे?
अशा प्रकारचं बिहेवियर व्हायला लागतं. आपण अशी अनेक लोक समाजामध्ये पाहतो, की इतकं स्वतःचं मोठेपण वाढवत जातात, की तो मोठेपणा इतका वाढतो, की त्यांना माझ्याशिवाय या जगात काही अस्तित्वातच नाही. माझ्याशिवाय जगात मोठं काही असूच शकत नाही, असा आविर्भाव निर्माण होतो बिकॉज ऑफ त्या तमोगुण. आणि तसाच आविर्भाव या दोघांमध्ये निर्माण होऊन महाराजांना त्यांनी चॅलेंज केलंय. पण महाराज त्रिगुणातीत आहेत. महाराज सत्वगुणी आहेत, ना रजोगुणी आहेत, ना तमोगुणी आहेत. या तिन्ही गुणांच्या पलीकडचे आहेत. आणि म्हणून महाराज त्यांना सांगतात, "अरे हे करणं चुकीचं आहे. कशाचा गर्व बाळगताय तुम्ही? कसले वेदांचं ज्ञान? वेद किती मोठे आहेत. कारण ज्ञान हे इतकं अफाट आहे, की कितीही कमवलं आयुष्यामध्ये, अनेक जन्म घेतले, तरी सुद्धा हे ज्ञान तुम्हाला कधी पूर्ण प्राप्त होऊ शकत नाही. मग तुम्ही कशाचा गर्व करताय?" असं महाराज विनम्रतेने, आता महाराज ज्यावेळेला त्रिगुणातीत आहे असं म्हणतो, त्यावेळेला ते चॉईस त्यांच्याकडे असतो, की कधी कुठला गुण वापरायचा. ज्यावेळेला तुमच्याकडे बँक बॅलन्स खूप असतो ना, त्यावेळेला तुम्ही ठरवू शकता, की मला कधी कुठले पैसे वापरायचे. ज्यावेळेला तुमच्याकडे अगदी मोजून पैसे असतात, त्यावेळेला तुमच्याकडे चॉईस नसतो, प्रायोरिटीज ठरवायला लागतात, की पहिलं प्राधान्य कशाला द्यायचं आहे. सो ज्याच्याकडे ह्या गुणांची श्रीमंती नाही, त्या माणसाकडे चॉईस नसतो. तो बाय डिफॉल्ट काम करत असतो. कर्म बाय डिफॉल्ट घडत असतं. ज्याच्याकडे चॉईस, जो श्रीमंत असतो, ह्या सत्वगुणांच्याही पलीकडे असतो, त्याच्याकडे चॉईस असतो, की कधी कुठला गुण वापरायचा. आणि म्हणून या दोन विप्रांना महाराज सत्वगुणांनी अतिशय विनम्रतेने समजावून सांगतायत, की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका. हे खूप अफाट आहे आणि ज्ञानाची तुलना ही कधीच होऊ शकत नाही. असे 2-4 जयपत्र घेऊन हे ज्ञान होत नाही. हा अहंकार आहे, हा तमोगुण आहे. परंतु अहंकार माणसाला ज्ञानापासून बाजूला करतो आणि म्हणून तो अज्ञानी प्रत्यक्ष असं जे म्हटलेलं आहे. ज्ञानी, त्याला आधी प्रत्यय लावला जातो, तो होतो अज्ञानी. अज्ञानीमध्ये सुद्धा ज्ञानच आहे ना. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. जसं आपण म्हटलं, अंधार आयुष्यामध्ये किंवा जगामध्ये अस्तित्वातच नसतो. प्रकाशाचं नसणं म्हणजे अंधार असतो. तो अज्ञान असं काही अस्तित्वात नाहीच आहे. जिथं ज्ञान नाही ते अज्ञान आहे. कालच्या अध्यायामध्ये आपण बघितलं अविद्या माया हा शब्द त्या ठिकाणी आला होता. अविद्या, विद्येतला अभाव. ज्ञान नसलेलं जे काही तुमच्या ज्ञानाचा अभाव आहे, त्याच्यातून जे तुम्हाला सगळं दिसतंय ती माया. ज्ञानामध्ये सुद्धा माया आहे आणि अविद्या माया सुद्धा आहे. आणि त्या अविद्या मायेमध्ये ह्या अज्ञानपणातून त्यांना प्रत्यक्ष परमेश्वर उभा आहे, त्याचं ताकद काय ह्याची सुद्धा कल्पना येत नाही. आणि म्हणून तमोगुण हा नेहमी वाईट आहे. राग आपल्याला अति येत असेल तर तो 100% आपल्या नाशाला कारणीभूत आहे. त्यामुळे रागावरती नियंत्रण आणणं. तमोगुण हा कधी आयुष्यातनं जाऊ शकत नाही, पण तमोगुणावरती नियंत्रण मात्र नक्की आणता येतं. नियंत्रण असं आणायचं, की तुम्हाला ठरवता यायला पाहिजे कधी तमोगुण मला वापरायचा. इतके तुम्हाला श्रीमंत गुणांमध्ये व्हावं लागेल. आणि असं ज्यावेळेला होतं, त्यावेळेला माणसाचा क्रोध हे त्याचं शस्त्र होतं, की त्याच्या एकाच शब्दामध्ये समोरचा गार होतो. ही ताकद असते. आपल्याला वाटतं मी खूप रागात बोललो, खूप चिडचिड केली म्हणजे समोरची परिस्थिती बदलेल. खूप चुकीची गोष्टी आहे. कारण तुम्ही जेवढे चिडणार, जेवढे रिएक्ट होत राहणार, तेवढी परिस्थिती तुम्हाला आणखीन खतपाणी घालत राहणार आहे. सतत तुमच्या आजूबाजूला अशा गोष्टी घडत राहणार, ज्याच्यातून तुम्हाला राग यायलाच पाहिजे. तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी घडणार, तुम्हाला अप्रिय असलेल्या गोष्टी घडणार. तुम्हाला जेवण जे नकोय जेवायला, एखादा पदार्थ तुम्हाला आवडत नसेल, नेमका तोच पदार्थ तुमच्या ताटात येणार. काहीही परिस्थिती घडेल, पण तुम्हाला त्या अहंकाराला, त्या तमोगुणाला वाढ होईल अशीच परिस्थिती आजूबाजूला निर्माण होणार. त्यामुळे राग जर वेळीच थांबवला नाही, तर त्याचं अहंकारामध्ये, इगोमध्ये एवढं जबरदस्त आणि इतक्या कमी वेळेमध्ये त्याचं परिवर्तन होतं, की आपल्याला कळत सुद्धा नाही आणि नंतर आपल्याला कंट्रोल करतो तो अहंकार. आता आपण त्याचे गुलाम होतो. आपण डिसिजनच काही करू शकत नाही. आता तो अहंकार आपल्याला चालवतो, जसं या दोघांचं झालं. जरी त्यांनी वेदांचा अभ्यास केला म्हणजे तेवढं त्यांच्याकडे ज्ञान आहे, पण आता त्यांना कळतच नाहीये समोर कोण आहे, काय चालू आहे, हे विश्व काय? जसं त्रिविक्रम भारतींना ज्ञान झालं, की सगळीकडे परमेश्वरच वासून आहे. तसं ह्या दोघांना आता हे माहिती आहे थेरॉटिकली. परंतु त्या तमोगुणाच्या वाढीमुळे त्यांना आता सगळीकडं त्याच गोष्टी दिसायला लागल्या आणि स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मांडणं म्हणजे तमोगुणी व्यक्ती. की एवढं महाराज समजावून सांगतायत, की ह्या गोष्टीत पडू नका, ही गोष्ट फार मोठी आहे. तरी सुद्धा नाही. आम्हाला जयपत्र द्या, त्याशिवाय इथून जाणारच नाही.
अशा आविर्भावामध्ये, अशा तोऱ्यामध्ये महाराजांशी बोलतायत. आणि असं झाल्यानंतर महाराजांना आता राग येतो. आणि तो राग आल्यानंतर पुढचे 2 अध्यायामध्ये महाराज कशा पद्धतीने तो राग व्यक्त करणार आहेत. कारण महाराज हे तीनही गुणांच्या पलीकडे असल्यामुळे रागही त्यांचा योग्य तेवढा इफेक्टिव्हली ते वापरतात. त्यामुळे पुढच्या अध्यायात ते ज्ञान काय असतं ह्याचा उलगडा करणार आहेत आणि त्याच्या पुढच्या अध्यायात शिक्षा करणार आहेत. त्यामुळे जो पण प्रेमाने आहे तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला शिकलं पाहिजे. जर तिथून जसं परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात, की "घी देखा है, घी का बडगा नहीं देखा है." बडग्यापर्यंत वेळ येऊ नये तिथंच आपण सावरलं पाहिजे. जर हा अहंकार जर एक क्षणभर जरी आपल्याला जाणवला, की "अरे नाही, मी फार इगो दाखवतोय, खूप ॲटिट्यूड दाखवतोय." वेळीच त्याला आवरा. जर आवरलं नाही, तर तो इतका वाढणार आहे. म्हणजे काही झाडं असतात बघा, ज्यांना त्यांचं रोपण करण्याची आवश्यकता नसते. ते ऑटोमॅटिकली एवढे स्प्रेडली म्हणजे काँग्रेससारखं गवत. इतकं फास्टली स्प्रेड होतं, आपल्याला कळत सुद्धा नाही. जे अनावश्यक आहे, त्याने कुठल्याही पर्यावरणाचं रक्षण होणार नाही. पर्यावरणाला घातक आहे. सृष्टीला घातक आहे. बायोडायव्हर्सिटी त्यातनं होते. पण त्या गवत इतकं तुफान वाढतं, की म्हणजे काही एखाद दिवस 8 दिवसापूर्वी एवढंसं असतं आणि 8 दिवसानंतर एवढं वाढलेलं असतं. आणि ते काढूनही निघत नाही. त्याला अगदी मुळासकट काढून त्याचा नायनाट करावा लागतो बरेच वर्ष काम केल्यानंतर. अहंकार हा असाच आहे. तो सहज निघत नाही म्हणून वेळीच एक सुरुवातीचं त्याचं जेव्हा बीज दिसेल, त्याच ठिकाणी थांबवलं पाहिजे. अन्यथा पुढच्या 2 अध्यायामध्ये जे घडणार आहे ते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडतं. आणि भगवान श्रीकृष्णांनी महाभारतामध्ये अर्जुनाला हेच समजावून सांगितलं. याला अर्जुन विचारतो, की "हे माझे गुरु आहेत. हे माझे भीष्म पितामह जे आहेत ते माझे आजोबा आहेत. माझे नातेवाईक आहेत, भाऊ आहेत, हे सगळं आहेत. मी यांना कसं मारू?" त्यावेळेला कृष्ण त्याला सांगतो, "तुला हे देह नाही मारायचा. यांची जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती मारायची आहे. दुर्योधनाला झालेला अहंकार जो आहे ना, तो अहंकार त्या ठिकाणी गाडायचा आहे. द्रोणाचार्य जे आहेत, त्या अहंकाराला जी मदत करतायत ना, ती वृत्ती खोडायची आहे. हे देह काही नाहीये. हे देह हे देहाचं अस्तित्व शून्य आहे. हे संपूर्ण भगवद्गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. वृत्ती जी आहे ती वृत्ती खोडायची आहे. कारण अल्टिमेट गोल प्रत्येक आत्म्याचा अल्टिमेट गोल एकच आहे, परमेश्वर प्राप्ती. ते झाल्याशिवाय तो आत्मा शांत राहूच शकत नाही. परंतु हा आत्मा ज्यावेळेला ह्या त्रिगुणांमध्ये येऊन अडकतो, म्हणून ते दत्त महाराजांची आरती आहे. त्रिगुणात्मक दत्त त्रयमूर्ती जाण. आणि सगळ्यात शेवटचं वाक्य, "मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान." की मी आणि तू हे जेव्हा संपतं आणि तू आणि मी हा भेदच नाही राहिला, ही मी-तूपणाची जेव्हा बोळवण होते, त्यावेळेला जे उरतं ते एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. ते जे उरतं ते आहे दत्तरूप. तर दत्तरूप बाहेर शोधण्यापेक्षा हे आतमध्ये आहे. आपण वेळोवेळी जे गुरुचरित्रामध्ये अनेक ठिकाणी संगमाचा उल्लेख आहे. संगमाचं महात्म्य सांगितलेलं आहे. जसं पृथ्वीवरचा हा संगम किंवा ते तीर्थ जेवढं महत्वाचं आहे, तसंच आपल्या पिंडामध्ये असलेला संगमाचं जे स्थान आहे, तेही सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि या संगमस्थळी जर आपण पोहोचलो, तर आपली सगळी पापं एका क्षणात धुतली जातात. आणि ते संगमस्थळी नेण्याचं, आणण्याचं काम हे सद्गुरू करतात. हा संगम कुठला आहे? आपलं आज्ञाचक्र. जिथं 3 नाड्या एकत्रित येतात. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. या 3 नाड्यांचा संगम जिथं होतोय, तिथं जर आपल्याला आपली एनर्जी जर एकवटता आली, सगळी जी काही आजपर्यंत केलेली पापं असतील, ती सगळी धुतली जातात. म्हणजेच तुम्ही अज्ञानातून ज्ञान मिळतं तुम्हाला. कोण आहात? आणि म्हणून संगमाचं महत्त्व जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. जसं ह्या पृथ्वीवरच्या संगमाचं महात्म्य महाराजांनी सांगितलंय, तसंच ज्ञानकांडामध्ये गुरुचरित्रातल्या महाराजांनी ह्या 3 नाड्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो, ज्याला योगक्रिया जी आहे, सप्तचक्रामधलं आज्ञाचक्र जे आहे, त्या ठिकाणी जेव्हा ही शक्ती जागृत होते आणि मग पुढचा प्रवास म्हणजे परमेश्वर प्राप्ती सहस्राकार चक्रामध्ये लीन होणं. जे आपण स्वामी चरित्र वाचतो त्याच्यामध्ये आपण हा नृसिंह सरस्वतींचा जो 19वा अध्याय त्याच्यामध्ये वाचलेला आहे. आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक सत्वर मधला. कुठे आहे आज्ञाचक्र? हे बाहेर नाहीये. त्याला म्हणतात दीक्षा, ज्ञान देणं आणि हे करतात ते गुरु असतात.
आणि म्हणून हे जे 2 ब्राह्मण आहेत, त्या 2 ब्राह्मणांमध्ये एकच व्यक्ती किती वेगवेगळ्या प्रकारे जशी गुणांची त्याच्यामधली अदलाबदली होईल, तसं किती वेगवेगळ्या प्रकारे वागतो. म्हणून बऱ्याचदा आपण बघतो बघा आपल्याविषयी किंवा आपण इतरांविषयी असं म्हणतो, की "अरे, हा व्यक्ती कधी चांगला असतो, कधी वाईट असतो." ह्याच्यावर म्हणजे प्रत्येक कंडिशननुसार तो बदलतो. का बदलतो? ह्याचं आपण जर एनालिसिस केलं तर आपल्याला कळेल, की तो कधी सत्वगुणी असतो, कधी रजोगुणी असतो आणि कधी तमोगुणी असतो. आणि मग आपल्या आयुष्यात ज्यांची संगत आपल्याला ठेवायची आहे, ज्यांच्या सहवासात आपल्याला राहायचं आहे, ते असतात सत्वगुणी व्यक्ती. त्यामुळे वरून तुम्हाला किती एखादा खूप छान माझ्यासारखा खूप छान-छान बडबड करत असेल माईकवर, डझंट मॅटर. एखादा खूप छान-छान मंत्र म्हणत असेल, अगदी सगळे तोंडपाठ संस्कृत एकदम शुद्ध उच्चार. ओके, वेल. एखादा खूप छान एखादी गोष्ट समजावून सांगत असेल, चांगलं आहे. परंतु ज्ञान म्हणजे सत्वगुण नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे वरून दिसणाऱ्या गोष्टींकडे न भुलता अशा व्यक्तीच्या संगतीमध्ये जर तुम्ही राहिलात, सहवासात तुम्ही राहिलात, तर तुमच्यामध्ये सुद्धा तमोगुणाची वाढ होणार आहे. तुमच्याही नकळत आणि ज्यावेळेला वेळ निघून गेली असेल, त्यावेळेला जाणीव झाल्यानंतर उरतो तो फक्त पश्चाताप, जो अध्याय क्रमांक 28 मध्ये या दोघांना होणार आहे. वेळ गेल्यानंतर पश्चाताप होतो. महाराज म्हणतात, "आता काही होऊ शकत नाही. गोष्ट घडून गेली आहे. ॲक्शन झाली, रिएक्शन घडणार आहे." बाण जो आहे तो धनुष्यबाणामधनं सुटलेला आहे. आता तो परत घेता येणार नाही. म्हणून आधी विचार करायला पाहिजे होता कृती करण्याच्या आधी. पण हे कर्म कोणाच्या अधीन आहे? ह्या 3 गुणांच्या अधीन आहे. म्हणून या 3 गुणांवरती नियंत्रण ठेवणं हे मनुष्याचं आद्य कर्तव्य किंवा आद्य कर्म असलं पाहिजे. काय करायचंय मला लाईफमध्ये? आपण झगडतोय आजूबाजूची परिस्थिती बदलावी म्हणून. आजूबाजूची परिस्थिती कोण बदलू शकतं? ज्यावेळेला तुमच्यातली तुम्ही आतली परिस्थिती जी आहे ह्या गुणांची, ही जर बदलली तर आजूबाजूची परिस्थिती ऑटोमॅटिकली बदलणार आहे. कारण आजूबाजूची परिस्थिती फक्त खतमाण्यासाठी आहे. त्याला अध्याय क्रमांक 2 भगवद्गीतेचा सांख्ययोग जो सांगितलेला आहे. प्रकृती आणि पुरुष. पुरुषासाठी प्रकृती आहे, प्रकृतीसाठी पुरुष नव्हे. प्रकृती म्हणजे तुम्ही सोडून जेवढं सगळं बाहेर परिस्थिती आहे, तुमचं मन, तुमचं शरीर, तुमच्या आजूबाजूची माणसं, जे तुम्ही पाहताय ते सगळं जे आहे ती म्हणजे प्रकृती आहे, माया. हे सगळं तुमच्यासाठी बनवण्यात आलेलं आहे. भागवतामध्ये हे माझ्या ते 4थ्या का 5व्या अध्यायामध्येच सांगितलेलं आहे, की ह्या सृष्टीमध्ये जे घडायचं आहे ते ऑलरेडी ब्रह्मदेवाने घडवून झालेलं आहे. आता जे घडतंय तो फक्त पिक्चर दिसतोय. ऑलरेडी सगळे शॉट झाले, सगळं त्याचं एडिटिंग झालंय. आता फक्त थिएटरमध्ये लावलेला आहे मूव्ही. आता त्याच्यामध्ये चेंज काहीच होणार नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे घडायचं आहे, हे सगळं घडवण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. जर तुमच्या मनामध्ये ती इच्छा तीव्र येते, याचा अर्थ ती गोष्ट घडलेली आहे. मग ती तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. फक्त त्यासाठी लागणारं धाडस, सातत्य हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. अदरवाईज एनिथिंग या जगात काहीही घडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. आणि आपण जर स्वामी चरित्राचा अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे जाणवेल. आणि जेव्हा सत्वगुणांना सोडून महाराजांच्या कुठल्याही भक्ताने रजोगुण अथवा तमोगुणांच्या आहारी गेलेला आहे, त्या वेळेला महाराजांनी त्याची साथ सोडलेली आहे. अगदी चोळप्पा महाराज जे पहिल्यांदा महाराज तिथं आल्यानंतर अनेक दिवस ज्या चोळप्पांच्या घरी राहिले, चोळप्पांची भक्ती श्रेष्ठ आहे, नो डाउट. चोळप्पांसारखा भक्त नाही. परंतु ज्यावेळेला तो रजोगुणाच्या आहारी जाऊन महाराजांना पळवून नेण्यापर्यंत मजल जायची म्हणजे तमोगुण आहे. वाईट चिंतून एखादी गोष्ट मला अचीव्ह करायची ॲट एनी कॉस्ट मला हे मिळालंच पाहिजे. आज माझ्याकडे गरिबी आहे आणि या गरिबीत किती दिवस राहायचं? मला जर समोर ऑफर येतेय, की महाराजांना तुम्ही बडोद्याला घेऊन या. मी तुम्हाला लगेच एवढी-एवढी वतनदारी देतो, जहागिरी देतो, हे सगळं देतो. पैशाच्या मागे लागण्यासाठी पैसा पाहिजे ना. महाराजांनी कधी नाकारलाय का? की तुम्ही काम करू नका. फक्त माझ्या इथं बसा, माझी भजनं गा, म्हणजे तुमचं सगळं कल्याण. असं महाराजांनी कधीच म्हणलेलं नाही. रजोगुण हा असलाच पाहिजे. तुमचा प्रपंच हा केलाच पाहिजे. पण प्रपंच साध्य करण्यासाठी ज्यावेळेला तुम्हाला इल्लीगल गोष्टींचा आधार घ्यावा लागतो, तेव्हा महाराज तुमची साथ सोडतात. आणि हे जेव्हा चोळप्पा महाराज करतात, महाराजांनी पहिल्यांदाच साथ नाही सोडली चोळप्पांची. हर तऱ्हेने ते तात्या महाराज जे आहेत ते त्या ठिकाणी प्रयत्न करतात. चोळप्पांची भेट घेतात. चोळप्पा त्यांना गाईड करतात, की असं करा, तसं करा. चोळप्पा तोपर्यंत त्यांना भक्तीचा मार्ग सांगत असतात. तुम्ही अन्नदान करा, हे करा.
परंतु महाराज काही तिथे जात नाहीत. पण जसंही चोळप्पांनी तो रजोगुण सोडून तमोगुणाचे आधार घेतला, त्यावेळेला महाराज म्हणले, की "आता तुझं माझं देणं संपलं आणि हे पैसे घे आणि जा." पण म्हणून महाराजांचं प्रेम आटलंय का? अजिबात नाही आटलं. आणि म्हणून आजही महाराजांची समाधी चोळप्पांच्याच घरात आहे. हे बॉन्डिंग वेगळं आहे. आपल्याला वरून फक्त त्या गोष्टी दिसतात ना, आपण लगेच चोळप्पा महाराजांना वाईट ठरवून मोकळे होतो, असं नाहीये. त्या वेळच्या परिस्थितीनुसार जे महाराजांना घडवायचं असतं, सांगायचं असतं, ते शिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडवलेल्या असतात. त्यामुळे जेव्हा आपण सत्वगुण सोडून तमोगुणाचा आधार घेणार आहे, रजोगुण अति प्रमाणात करणार आहे, त्या वेळेला तुम्हाला जरी वाटलं आपण महाराजांच्या सोबत आहोत, आपल्याकडनं खूप सारी पारायणं होतायत, आपण एवढ्या आरत्या करतोय, हे सगळं करतोय, तरी सुद्धा महाराज तुमच्या सोबत राहत नाही आणि म्हणून आपण जे म्हणतो, मी एवढी सेवा करतोय, एवढ्या वर्षापासून सेवा करतोय, तरी सुद्धा माझं काम का होत नाही आणि जो अपेक्षित आनंद आहे, तो अपेक्षित आनंद मला का मिळत नाही? आत्मपरीक्षण आपलं करायचं असतं, महाराजांचं नाही. आणि महाराज सदैव भक्तांचा उद्धार करण्यासाठीच आलेले आहेत. ते आपल्याला देण्यासाठीच आलेले आहेत. मग ते देत नाहीत असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण स्वतःला विचारलं पाहिजे, माझं कुठे चुकतंय? मी कुठल्याही बेकायदेशीर गोष्टींचा आधार घेतोय का मला जी गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी? लहांडी-लबाडी करतोय, कोणाशी फसवणूक करतोय, कोणाचा तरी टेबलाखालून काही पैसे देऊन मला ती गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करतोय. शाकाहाराच्या ऐवजी मांसाहार करतोय. अनेक प्रकार, कुठलाही प्रकारचा भाग असू शकतो तमोगुणाचा. खूप राग-राग करतोय, चिड करतोय, इगो माझा प्रचंड आहे. इगो कशाचा असतो? दुसऱ्यांवरतीच दाखवलेला इगो नसतो. स्वतःचा सुद्धा स्वतःवर इगो असतोच की. सगळं मी करतोय, मी वाचन करतोय, मी हे करतोय, मी एवढे खटपट करतोय, मी एवढे प्रयत्न करतोय. अहंकारच आहे, अजून काय? हे जेवढ्या तुम्ही करत राहणार आहे, तेवढे महाराजांपासून तुम्ही दूर राहणार आहे. म्हणून सुरुवातीची जी आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं होतं. त्याच्यातला फॉर्म्युलाच आपण तो सांगितला होता, की महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात, आर्ततेने केलेली आरती म्हणजे काय? हे ज्यावेळेला घडतं, हे सगळं तुमच्यामध्येच घडवायचं आहे आणि ती तुमच्याकडेच ताकद आहे. बाहेरचा माणूस येऊन तुमच्या आतमध्ये काही येऊन करू शकत नाही. आपल्याला असं जे वाटतं ना, की परिस्थिती बदलली म्हणजे माझं मी शांत होईल. उलटं करा. आधी शांत व्हा, परिस्थिती नाही बदलली तर सांगा. त्या 2 व्यक्तींकडनं हे शिकायचं आहे, की जोपर्यंत सत्वगुणी होते, तोपर्यंत ज्ञान त्यांच्याकडे होतं. प्रचंड सामर्थ्य होतं. राजाच्या दरबारी त्यांना सगळं सुखही मिळालं. तिथेच थांबलं पाहिजे होतं, की ठीक आहे ना, आता झालं ना, मला पैसे मिळाले. ओके, मी पुन्हा आपला विद्याभ्यासात जातो. माझ्या प्रपंचासाठी ज्या काही गोष्टीचे तेवढ्या मिळाल्या, मी थांबतो इथे. नाही थांबत. आणखीन खतपणे अहंकाराला मिळालं ना, तिथंच जर अहंकार छाटला असता, तर एवढी पुढे गोष्टी झालीच नसत्या. पण योग्य वेळेला त्या अहंकाराला न थांबवल्यामुळं पुढे काय ओढवतो? मृत्यू ओढवतो. मृत्यूनंतर शाप मिळतो. वाईट अवस्था जी आपल्या डोळ्यांना हे दिसत नाही. त्यावेळेला त्या राजाला, त्या आजूबाजू ज्यांनी जयपत्र दिलं त्यांना हे कळलंही नसेल पुढे ह्यांचं काय झालं. त्यांना वाटलं, "अरे वाह! किती छान ब्राह्मण होते." पण आपल्या मृत्यूनंतर हे सगळंच भोगावं लागतं आणि इव्हन मृत्यू व्हायच्या अगोदर सुद्धा भोगावं लागतं. आपल्याच गुणांनी आपण आपली काय म्हणूया खड्डा खणत असतो आपल्या स्वतःसाठीच. म्हणजे महाराजांनी मागच्या 20व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे त्या मातेला. आपले आपण भोगसी. आपल्याला भोगावं लागतं. कोणीही त्याच्यामध्ये शेअरिंग करू शकत नाही. तुम्हाला ताप आल्यानंतर तुम्ही म्हणू शकत नाही. अगदी प्रिय व्यक्ती तुमच्या घरातली बायको असेल, नवरा असेल, मुलं असेल, आई-वडील असतील, माझा ताप थोडं तुम्हाला घ्या. नाही करता येत. त्याची होणारी वेदना ही आपल्यालाच भोगावी लागते. त्यामुळे आपण जे काही कर्म आपल्याकडनं होणार आहेत, त्या सगळ्या कर्माचं फळ आपल्यालाच भोगावं लागणार आहे. हे कोणालाही देता येत नाही, ना कोणाचं घेता येतं. कितीही जरी मला वाटलं, की अरे माझ्या आईला एवढा त्रास होतोय, माझ्या आईचा त्रास महाराज मला द्या, आपण माझ्या आईला सोडवा. काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून सतत सावध राहणं हे जास्ती महत्वाचं आहे. मागे एकाने विचारलं होतं, की पर्सनलला मेसेज केला होता, की हे मग गुण कसे सुधारायचे? प्रत्येक गोष्ट सावधपणे काय होतंय आतमध्ये प्रोसेस ह्याच्यावरती लक्ष ठेवून जर केलं, तर यथावकाश आपल्याला नक्की यश मिळतं. आणि हे सगळं ज्ञान द्यायचं कार्य जे आहे ते सद्गुरू करत असतात. परंतु सद्गुरूंचं ऐकलं पाहिजे. अन्यथा सद्गुरूंच्या शेजारी राहून सुद्धा आहेच की वागणारे. जसं आपण स्वामीचरित्रातली उदाहरणं घेतली, गुरुचरित्रातली उदाहरणं घेतली. येणाऱ्या पुढच्या अध्यायांमध्ये दिसणार आहे. महाराजांच्या सोबत राहून सुद्धा
हे न कळणारी माणसं खूप होती. खूप होती. महाराजांच्या काळात महाराजांच्या मांडीला मांडी लावून जेवायला बसणाऱ्या लोकांना सुद्धा हे कळलं नाही. मग असं अजिबात समजायचं नाही, की महाराजांचा जो जास्ती पुढे-पुढे करतो, जो जास्ती जवळ आहे, जो महाराजांची पूजा करतो किंवा आणखीन कुठल्या पूजा अर्चेमध्ये तो खूप ग्रेट आहे. अजिबात असं नसतं. त्यामुळे रूट कॉजवर जर आपण काम केलं, मुळावरती जर म्हणून महाराज काय म्हणायचे महाराजांना कोणी विचारलं स्वामी महाराजांना, "महाराज तुम्ही कोण? कुठले?" महाराज काय म्हणायचे? "मूळ, मूळ, वडाचं झाड." हे वडाचं झाड कसं आहे? झाड वाढतं, नंतर त्यालाच पारंब्या येतात, नंतर त्याच पारंब्या जमिनीमध्ये जातात आणि तेच मूळ स्वरूप होतं आणि तिथून पुन्हा निर्मिती होते. हे जे मूळ आहे ना, हे मूळ म्हणजे महाराज आहेत. हे सत्व, रज, तम ह्या सगळ्यांचं जे मूळ आहे ते म्हणजे महाराज आहेत. हेच गुण आपली वाढ करणार आहेत, म्हणजे आपल्या वृक्षाची वाढ करणार आहेत. हेच गुण पुन्हा जमिनीमध्ये जातात. ह्यातलाच एखादा गुण पुढचा आपल्याला कर्म घडायला भाग पाडतो आणि याच मुळातून जे जमिनीमध्ये गेलेलं आहे, तिथून पुन्हा नवीन वृक्ष, पुन्हा नवीन कर्म घडतं. ही कंटिन्यूअस चाललेली प्रोसेस आहे आणि म्हणून महाराज म्हणतात, की मुळावरती काम करा. मूळ, मूळ. मला यायचं माझी सेवा करायची असेल तर मुळावरती काम करा. मुळाशी सेवा करा. मूळ धरा. म्हणून महाराज म्हणतात, "मूळ मूळ वडाचं झाड." अगदी आपल्या दिंडोरी परिषदेच्या ज्या आरत्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे. हेच सांगितलेलं आहे. सकाळची महाराजांची आरती काढून बघा. आजही जे परमपूज्य गुरुमाऊलीने हितगुज केलं त्याच्यामध्येही माऊलीने पुन्हा तेच सांगितलं. महाराज कोणाच्याही डोक्यात सांगायचे नाहीत. त्याच्या अंतर्मनामध्ये महाराज समजावून सांगायचे आहेत. हे गुरुमाऊलींचं आजच्या हितगुजातलं वाक्य आहे आणि अनेकदा हे सांगतात. हे समजून घ्यायला हवं. हे मूळ-मूळ वडाचं झाड म्हणजे आपण ते वडाचं झाड पकडतो आणि त्या वडाच्या झाडाच्या इथं महाराज आहेत असं समजतो. लौकिकदृष्ट्या ते बरोबर आहे. वडाचं झाड पवित्रच आहे. पण ते वड आपल्यामधला वड आहे. बाहेरचा वड तो दिसणारा डोळ्याने. महाराज म्हणतात, "मी तिथे आहे, आतमध्ये. यवने पुशिले स्वामी कहा है, अक्कलकोटी पहार." महाराजांचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे. हे समजणं आणि तशी कृती घडणं म्हणजे महाराज आहेत. मग तुम्ही काय होतं आपल्याला असं वाटतं आपल्या गुरूंच्या जेवढं जवळ जाऊ ना, तेवढं आपल्याला गुरु लवकर कृपा करतील. आपण आपल्या गुरूंना ओळखूच शकलेलो नाही. गुरु ही व्यक्ती नाहीये. गुरु ही शक्ती आहे. एक उदाहरण देतो, की आपण आता जिथे बसलेला असाल, तिथे आता तुम्ही लाईट लावलेला असेल. लाईट म्हणजे प्रकाश आहे का लाईटच्या माध्यमातून प्रकाश आहे? बघा, तुम्ही जिथे बसला आहात, तिथे तुम्ही लाईट लावला असेल, बल्ब लावलेला आहे. तो बल्ब म्हणजे प्रकाश आहे का बल्बच्या माध्यमातून प्रकाश आहे? विचार करा या गोष्टींचा. बल्ब म्हणजे प्रकाश नसतो, पण आपण भांडतो बल्बसाठी. आपण भांडतो बल्बसाठी. ते देह म्हणजे गुरु नाही, त्या देहातीत असलेली शक्ती ती म्हणजे गुरु आहे. आणि ही शक्ती संपूर्ण विश्व व्यापून आहे. विदाऊट इलेक्ट्रिसिटी या जगात काहीच घडू शकत नाही. विदाऊट एनर्जी या जगात काहीच घडू शकत नाही. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? एनर्जीचे कितीतरी प्रकार आहेत. प्रत्येक ठिकाणी एनर्जीच आहे. कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल, अन्य अनेक प्रकारची एनर्जी, स्टॅटिक एनर्जी असेल, कुठलीही एनर्जी असेल, पण एनर्जीच आहे. ती कशी व्यक्त होते हा प्रकार वेगळा आहे. त्या बल्ब जेव्हा लागतो, आता तर एल सगळे बल्ब आहेत. एल मध्ये ती प्रोसेस जी होते तिथून प्रकाश कसा येतो? प्रकाश एल मध्ये नाहीये. इलेक्ट्रिसिटी ज्यावेळेला पास होते त्या एल माध्यमातून ती आपल्यापर्यंत दिसते. गुरु ही व्यक्ती नाही, गुरु ही शक्ती आहे आणि ही शक्ती चराचरामध्ये व्यापून उरलेली आहे. त्यामुळे आज आपण जिथे काही बसून कृती करताय, ऐकताय, उद्या जाऊन आणखीन वेगवेगळे रुटीन आपलं सगळ्यांचं चालू आहे. हे सगळं रुटीन महाराज पाहत राहतात. महाराज याला साक्षीदार आहेत. प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. कारण विदाऊट एनर्जी आपण कुठलंच काम करू शकत नाही. त्यामुळे मी गुरूंच्या प्रत्यक्ष जवळ जाऊन माझ्यावरती गुरूंची कृपा होणार आहे असं समजणं म्हणजे आपण गुरूंचा एक प्रकारे अपमानच करत आहोत. की गुरु ही शक्ती आहे, गुरु हा देह नाही. हो, 100% बल्बच्या माध्यमातून मला प्रकाश दिसतो. येस, प्रॅक्टिकली ही गोष्ट बरोबर दिसते, की बल्बमुळे प्रकाश आहे. पण बल्ब म्हणजे प्रकाश नाही.
गुरूंच्या ठिकाणी जाणं, त्यांच्या चरणावरती नमस्कार करणं किंवा तिथे जाऊन मुजरा करणं नक्की चांगलीच गोष्ट आहे, आवश्यकही आहे. पण तेवढं किंवा तिथंच फक्त शक्ती आहे, हे मानणं चुकीचं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला सद्गुरूंची ओढ असेल, ज्ञानाची ओढ असेल आणि खऱ्या अर्थाने कारण गुरुकृपा ज्याच्यावरती होते आपण आता माहिती 25वा अध्याय जवळपास अर्ध गुरुचरित्र आपलं संपलं. प्रत्येक अध्यायाकडे एकच गोष्ट सांगितली आहे. जिथे गुरुकृपा होते तिथं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला प्राप्त होतात. एनिथिंग. या जगातली अशी एकही गोष्ट नाही जी तुम्हाला तुमचा गुरु देऊ शकत नाही. अगदी संदीपकाच्या गोष्टीपासून आपण ते बघितलं, की जिथे-जिथे गुरुकृपा होते तिथं तुम्हाला या जगातलं सगळंच मिळतं. जे तुम्हाला समजू शकतं तुमच्या बुद्धीची जिथपर्यंत धाव जाते तेही मिळतं आणि जिथं तुमची बुद्धी जातच नाही ते सुद्धा गुरुकृपेने मिळतं. एवढी अगाध शक्ती आहे. म्हणजे असं समजणं, की गुरूंची कृपा झाल्या किंवा जर झाली तर माझ्यामध्ये विरक्ती येईल आणि मी हे सगळं सोडून जाईल, चुकीचं आहे. गुरूच्या कृपेमुळं आपलं ऐहिक जीवन जे आहे, भौतिक जीवन जे आहे, प्रापंचिक जीवन आहे, ते सुद्धा आनंद होतं आणि या आनंदामधूनच आध्यात्मिकतेकडची वाट आपली निघून जाते. गुरु ही शक्ती आहे. गुरु हे देह नाहीये. पण देहधारी गुरु हा शक्ती शेवटी इलेक्ट्रिसिटी आपल्याला दिसणार कशी? ते त्यासाठी बल्ब तर पाहिजे. नुसतंच म्हणलं वायरीमध्ये करंट चालू आहे. अरे पण ते माझ्यापर्यंत पोहोचायला, अंधार घालवायला मला ते बल्ब लावावंच लागेल. म्हणून बल्बची आवश्यकता आहे. पण बल्ब म्हणजे इलेक्ट्रिसिटी नाही. गोष्ट समजून घ्या. अजिबात गडबड करू नका. इलेक्ट्रिसिटी म्हणजे शक्ती आहे आणि जो बल्ब आहे तो म्हणजे देहधारी गुरु आहे. देहधारी गुरु म्हणजे शक्ती नाही, पण शक्ती देहधारी रूपातूनच काम करते. इलेक्ट्रिसिटी बल्बमधून काम करते तेव्हा आपल्याला प्रकाश दिसतो, पण बल्ब शिवाय सुद्धा इलेक्ट्रिसिटी असतेच. तिथेच असते. आपल्याला समजण्यासाठी बल्ब असावा लागतो. पणती जशी आहे, पणतीचा एक ज्योत पेटल्यानंतर संपूर्ण जे ती खोली आहे, तो प्रकाश जेवढा जाईल तिथपर्यंत ती तेजोमय करते. एक छोट्याशा पणतीमधली त्या ज्योतीमधली एक एनर्जी, ऊर्जा जर एक खोली प्रकाशित करू शकत असेल, तर ही संपूर्ण विश्वव्यापक शक्ती जी आहे, ती आपल्या आयुष्यात काय नाही घडवू शकत. हे सामर्थ्य गुरूचं आहे आणि म्हणून गुरुकृपेसाठी आपण धडपडलं पाहिजे. आता गुरुकृपेचा अनुभव जो आहे किंवा अनुभूती जी आहे, ही सांगण्यासारखी गोष्ट नाही. ही गुह्य गोष्ट आहे. ही स्वतःपुरतीच असते ती गोष्ट. ही कोणाला सांगता येत नाही, सांगूही नाही आणि काहीच नाही. परंतु आपल्याला ओढ त्या गोष्टींची असली पाहिजे आणि म्हणून सद्गुरू मोरेदादा जे म्हणायचे, की आपण ज्या स्वामींच्या दरबारात येतो, हा स्वामींचा दरबार हा जव्हेरी बाजार आहे. इथं हिरे, माणिक, मोती अशा गोष्टींची म्हणजे दिव्य अनुभूतींचं आपण इथं मागणी ठेवली पाहिजे. आपण इथे येऊन भेंडी बाजारासारखं वागू नये. कांदे बटाट्याच्या भावांमध्ये म्हणजे आपले प्रपंचातल्या समस्या ज्या आहेत, त्या सतत मागून महाराजांच्या इथं आल्याचा आपण काय स्वतः जाऊ दे. महाराजांच्या इथून काय मागायचं हे सुद्धा ज्ञान हे सद्गुरूच देतात. म्हणून सद्गुरू पिठले महाराज असतील, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब असतील किंवा परमपूज्य गुरुमाऊली असतील, हे जे प्रत्येक वेळेला जे सांगत आले, त्या प्रत्येक गोष्टी अभ्यासायच्या आहेत, आपल्या जीवनात उतरवायच्या असतात. कारण आता तो काळ राहिलेला नाही जिथं आपण प्रत्यक्ष गुरूंच्या स्थानी जाऊन त्यांच्याकडनं 10-12 वर्ष तिथे राहून विद्या प्राप्त करू शकतो. आता जे काही आपल्याला अवेलेबल आहे त्या गोष्टीमधनं, त्या सोर्समधनंच आपल्याला शिकायचं आहे. त्यामुळे ग्रंथ आहेत. आजकाल YouTube आहे, त्यामुळे व्हिडिओज आपल्याकडे अवेलेबल असतात. ह्याच्यातून जे आपल्याला गुरु मार्गदर्शन करतात, त्यातनं गुणग्राहकता किंवा ग्राहक जे आहे किंवा सॉरी कुठला तो भुंगा, मधमाशी, की त्या फुलातला बरोबर मधच घ्यायचा, ही आपली पात्रता जी आहे ती वाढवता यायला पाहिजे. आणि मग माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनातनं मला काय उचलायचंय हे मला कळलं पाहिजे. आणि त्याच्यावरती आपलं जीवन आपण अतिशय मंगलमय करू शकतो एवढं सामर्थ्य आपल्या गुरूंमध्ये आहे. अशा प्रकारे हा 25वा अध्याय आपल्यामधल्या ह्या गुणांमध्ये कसा बदल करायचा किंवा कसा बदल झाल्यानंतर काय-काय गोष्टी घडतात हे आपल्याला शिकवतो. याचं चिंतन करणं हे आवश्यक आहे. आपण फक्त ऐकलं आणि सोडून दिलं तर ह्याने आयुष्य बदलणार नाही. असं जर झालं असतं तर आत्तापर्यंत एवढे संत मंडळी, एवढे प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार होऊन गेले. तरी सुद्धा समाज का बदलत नाही? कारण समाज हे चिंतन करत नाही. स्वतः इम्प्लिमेंट करायला जात नाही त्या गोष्टी आणि त्याच्यामुळे समाज सुधरू पाहत नाही.
परंतु परमेश्वराचं कार्य हे अथक चालू आहे. ते थांबणाऱ्यातलं नाही. परमेश्वर कुठल्या रूपात नाही, कुठल्या बल्बमधनं आपल्याला प्रकाश येईल हे आपण नाही ठरवू शकत. त्यामुळे एखाद्या लहान मुलाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळेल, एखाद्या बुजुर्ग व्यक्तीच्या माध्यमातून मिळेल किंवा अन्य कुठल्याही ती शक्ती आपल्यापर्यंत कुठल्याही माध्यमातून ज्ञान देते राहते. फक्त आपल्याला ती ओढ असणं ही आवश्यक आहे आणि ती ओढ असावी गुरुचरणांची, कारण विनम्रतेमध्येच ज्ञान लपलेलं आहे. आणि अशाच प्रकारचं आज एक स्तोत्र आपण म्हणण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्री आद्य शंकराचार्य यांनी रचलेलं हे स्तोत्र आहे. शंकराचार्य म्हणजे महान विभूती, प्रचंड ज्ञानाचा झरा, परंतु ते सुद्धा असं म्हणतात, की या समुद्रातल्या एक छोट्याशा थेंबा एवढं सुद्धा मला ज्ञान नाही. त्यामुळे ज्ञान हे अथांग आहे. परंतु हे आद्य शंकराचार्य ज्यावेळेला हे सगळं ज्ञान असतं त्यांच्याकडं इनबिल्ट आहे, पण तरी सुद्धा सद्गुरूंची भेट व्हावी यासाठी शोध मोहीम त्यांची चालू असते, जशी बाळाप्पांची असते. तसं शोध मोहीम घेता, घेता एके ठिकाणी त्यांना ते सद्गुरू दिसतात. आता त्यांना माहीत नाही हे सद्गुरू आहेत. पण जसंही ते शक्ती जी आहे ती समोर येते, त्यावेळेला शंकराचार्यांना जाणीव होते, की हेच आपले गुरु आहेत आणि त्यांचं स्वरूप पाहिल्यानंतर जे शंकराचार्यांना स्फुरलेलं आहे किंवा त्यांनी जे म्हटलेलं आहे, ते म्हणजे आजचं स्तोत्र जे गुरुपादुका स्तोत्र आहे, की गुरूंचे चरण ज्याला लाभले त्याच्या आयुष्यात कशाचीच कमतरता राहत नाही, अशा अर्थाचं हे आजचं स्तोत्र आहे. आपल्या आयुष्यातलं दुःख, दैन्य, दारिद्र्य, अज्ञान, ज्या प्रकारचं वैगुण्य आहे, हे सगळं घालवण्याचं सामर्थ्य या सद्गुरूंच्या चरणामध्ये आहे आणि म्हणून गुरु चरणांना मी सदैव नमन करतो. अशा आविर्भावामध्ये किंवा अशा भावामध्ये त्यांनी हे स्तोत्र रचलेले अतिशय सुंदर आहे. अनंत संसार समुद्रतार नौकायिताभ्यां गुरुभक्तिदाभ्यां वैराग्यसाम्राजदपूजनाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्। कवित्ववाराशिनिशाकराभ्यां दौर्भाग्यदावां बुधमालिकाभ्यां दूरीकृतानम्रविपत्तिताभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्। नताययोः श्रीपतितां समेयुः कदाचिदप्याशु दरिद्रवर्यः मूकाश्च वाचस्पतितां हिताभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्। नालीकनिकाशपदावृताभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां ततिबद्धाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्। नृपालिमौलिब्रजरत्नकान्ति सरिद्विजराश कन्यकाभ्यां नृपद्वदाभ्यां नतलोकपङ्क्तेः नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्। पापान्धकारार्कपरम्पराभ्यां तापत्रयाहीन्द्रखगेश्वराभ्यां जाड्याब्धिसंशोषणवाग्मवाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्। क्षमादिषटप्रदवैभवाभ्यां समाधिदान व्रतदीक्षिताभ्यां रमामाधवाङ्घ्रिस्थिरभक्तिदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्। स्वार्चापराणां खिलदृष्टदाभ्यां स्वाहा सहायाक्षधुरं धराभ्यां स्वान्ताश्च भाव
प्रदपूजनाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्। कामादिसर्वव्रजगारुडाभ्यां विवेकवैराग्यनिधिप्रदाभ्यां बोधप्रदाभ्यां धृतमोक्षदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां। नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां। नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्। अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त।